आमदार संग्राम जगताप अजितदादांची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न आता पडला, कारण जगतापांच्या त्या विधानावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्षाची भूमिका सेक्युलर असल्याचं दादांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीच्या मंगळवारच्या बैठकीला जगताप यांनी दांडी मारली आणि अजित दादा संग्राम जगतापांना तंबी देणार असल्याची माहिती कळते। एका विशिष्ट समाजाबाबत संग्राम जगताप यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, संग्राम जगतापांच्या विधानावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली दिसतेय आणि दादांनी सांगितले सेक्युलर पक्ष आहे, त्यामुळे काय नेमकं आता पुढे होणार आहे? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर पक्षाची एक लाईन असते आणि त्या लाईन नुसारच खरं तर पक्ष चालत असतो आणि सगळ्या नेत्यांची भूमिका ही प्रत्येक विषयावरती आपल्याला पाहायला मिळते। मात्र संग्राम जगताप एका विशिष्ट धर्माविषयी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वक्तव्य करत असल्याचं पक्षाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजातील जे नेते आहेत, जे मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतात पक्षांतर्गत, त्यांनी अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केलेली होती। खरं तर अहिल्यानगरमध्ये एक जनाक्रोश मोर्चा पार पडलेला होता आणि त्या ठिकाणी धर्मांतर व लव्ह जिहाद या विरोधामध्ये कडक कायदा करायला पाहिजे असं संग्राम जगताप यांनी म्हटलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। तर त्यानंतर पक्षांतर्गत जी त्यांच्या विरोधातली जी नाराजी होती अल्पसंख्याक नेत्यांची, त्यांनी अजित पवारांकडे अर्थात याआधी सुद्धा बोलून दाखवलेली होती आणि आता सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही हे जे वक्तव्य होतं ते प्रकर्षाने दिसून आलं। त्यानंतर काल जी बैठक पार पडली, मंगळवारची जी नियमित बैठक असते, त्या बैठकीमध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, मात्र त्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळत आहे। आता काही वेळापूर्वी सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की या विषयावर आम्ही आमची भूमिका जी आहे ती मांडणार आहोत। जेव्हा पक्षाचं वर्धापन दिन पार पडलेलं होतं तेव्हा अजित पवारांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की कट्टरपणा हा पक्षांतर्गत चालणार नाही, पक्षाची एक भूमिका आहे आणि त्या अनुसारच सगळ्यांनी वक्तव्य केलं पाहिजे। आता पक्षाच्या इतर नेत्यांची वेगळी भूमिका आहे का आणि संग्राम जगताप हे काहीतरी वेगळं आपली वेगळी भूमिका मांडतायत का, असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। अर्थात या विषयावरून अजित पवार आणि सुनील तटकरे संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करतील। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।